महाराष्ट्र राज्यामध्ये मे एंडपासून मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वात जास्त अतिवृष्टी ही आपल्या सगळ्या राज्यामध्ये झाली आणि त्याचा फटका साधारणतः 33 जिल्ह्यांना त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे। सर्वात जास्त जर विचार करायचा असला तर संपूर्ण मे महिन्यापासून तर सर्वात जास्त त्याचा फटका हा नांदेड जिल्ह्यातील माझ्या शेतकरी बांधवांचं खूप मोठं नुकसान झालं। नांदेड, अहिल्यानगर, बीड, सोलापूर, जालना आणि यवतमाळ, धाराशिव, नाशिक या अशा 33 जिल्ह्यांना खूप मोठा फटका बसला। साधारणतः आजच्या प्राथमिक अंदाजानुसार 1.25 ते 1.5 कोटी एकर क्षेत्र ह्या शेतकऱ्यांचं माझ्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पिकांचं नुकसान झालेलं आहे, फळबागाचं नुकसान झालेलं आहे, जमीन वाहून गेलेली आहे, त्यामध्ये घरामध्ये पाणी घुसलेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणात घराची पडझड झालेली आहे। त्यामध्ये निश्चित प्रकारे अतिवृष्टीमुळे इलेक्ट्रिक आपण म्हणतो आमच्या मोटर, ट्रान्सफॉर्मर हे सगळे वाहून गेलेले आहेत। त्यामुळे हा आकडा खूप मोठा आहे। या राज्यातील आमचे महसूलचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, ग्रामविकासचे सगळेच अधिकारी हे सर्वजण ज्या शेतीचं नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। साधारणतः जे आपण 1.5 कोटी एकर क्षेत्र जर धरलं, 1.5 कोटी एकरामध्ये जर विषय आपण ही धरला तर 1.5 कोटीमध्ये अंदाजे साधारणतः 1 कोटीपेक्षा जास्त क्षेत्र, 1 कोटी लाख एकर हे क्षेत्र हे सप्टेंबर महिन्यामध्ये याचं नुकसान हे झालेलं आहे। आणि हे पंचनाम्याचं काम पूर्ण जे झालेलं आहे, जिथं काम झालेलं आहे तिथं आपण शासनाने त्या शेतकऱ्यांना मदत दिलेली आहे। काही ठिकाणी अपुरे साधारणतः 2250 कोटी रुपयाची मदत आजपर्यंत आपण दिलेली आहे। आणि साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान हे जास्त आहे, ते नुकसान भरपाई पिकाचे ते पण पंचनाम्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। पंचनामे झाल्यानंतर 8 दिवसाच्या 10 दिवसाच्या आत किंवा दिवाळीच्या पूर्वी या अतिवृष्टीमुळे माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं या सर्वांना मदत निश्चित प्रकारे दिली जाईल। तात्पुरती आपण कलेक्टर लेव्हलला 10,000 रुपये आपण त्यांना सानुग्रह अनुदान देतोय। आपण जनावरांना त्यांना एक चारा तोही उपलब्ध करून दिलेला आहे। आपण 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू, 3 किलो आपलं डाळ हे पण उपलब्ध करून दिलेलं आहे। तर निश्चित प्रकारे मला आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगायचं आहे की शेवटी हे निसर्गाचं संकट आहे। या संकटाला आपल्या सगळ्यांना सामोरं जावं लागेल आणि निश्चित प्रकारे हा शेतकरी पुन्हा कसा उभा राहील यासाठी शासनाच्या वतीनं प्रयत्न चालू आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, ही सर्वच मंडळी या बाबतीमध्ये प्रयत्न जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्याला कशी मदत होईल यासाठी प्रयत्नही करतायत। राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन या शेतकऱ्यांसाठी काहीतरी आपल्या या भागाची शेतीची, राज्याची परिस्थितीची कल्पना या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री या दोघांनाही त्यांनी दिलेले। निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण पंचनाम्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आकडेवारीच्या माध्यमातून त्यांना हे कळवल्यानंतर ते पण दिल्ली आपल्याला केंद्र पण एक चांगल्या प्रकारची भरपाई माझ्या जो अडचणीत सापडलेला जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाईल।